हिंडनबर्गच्या रिसर्चचं ताज्या आरोपांचं अदानी समूहाकडून खंडन करण्यात आलंय। आधीच जगजाहीर असलेल्या माहितीतील निवडक तपशील उचलून नवे आरोप केला गेल्याचा दावा केला गेलाय। पहिल्याप्रमाणेच सगळे आरोप हे बिनबुडाचे आणि निराधार असल्याचं अदानी समूहाकडून स्पष्ट केलं गेलंय। हिंडनबर्गचे आरोप बदनामीकारक आणि खोडसाळ असल्याचंही सांगितलं जातंय। हिंडनबर्गच्या आरोपांची आधीच सखोल चौकशी होऊन सगळे आरोप आम्ही फेटाळलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्येच अदानी समूहाला सगळ्या आरोपातून मुक्त केलंय असं स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आलंय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय भूमिका आहे अदानी समूहाची? अदानी समूहाने एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे, पब्लिक केलेलं आहे आणि या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की माधवी पुरी जे आहे त्यांचा आणि अदानी समूहाचा काहीही कमर्शियल म्हणजे आर्थिक व्यवहार नाहीये, आर्थिक हितसंबंध त्यांचे आमच्याशी काही नाहीयेत आणि जी काही हिंडनबर्गने रिपोर्ट सादर केलेला आहे त्या हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा काहीही तथ्य नाहीये असं अदानी समूहाचं म्हणणं आहे। गेल्या वेळी देखील हिंडनबर्गने जे आरोप केले होते त्यावेळी अदानी समूहाच्या शेअर्सवर याचा प्रचंड मोठा परिणाम झाला होता आणि आता पुन्हा एकदा हिंडनबर्गने आरोप केलेले आहे की सेबी चीफ जे आहेत माधवी पुरी यांचा आर्थिक संबंध अदानी समूहाशी होता आणि याच आरोपांवर एक दिवसानंतर अदानी समूहाने आता आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। कोणत्याही प्रकारची व्हिडिओवर त्यांची प्रतिक्रिया नाही आहे, तर त्यांचं एक स्टेटमेंट त्यांनी रिलीज केलेलं आहे गेल्या वेळीप्रमाणेच आणि याही वेळी त्यांनी सगळे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला क्लीन चिट दिल्यामुळे आता या संदर्भात काही गैरव्यवहार नव्हता असं देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।